मी स्वप्नाली सामंत स्वप्नाली आर्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपला ह्या 10 बॅगांच्या बेसिक कोर्समधला तिसरा प्रकार आहे साडी कवर। ह्या साडी कवराचं कटिंग, स्टिचिंग आणि मटेरियल सहित सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। ह्या साडी कवरासाठी हे मी 500 मेटी फॅब्रिक वापरलेला आहे। 500 मेटी कपडा हा घेतलाय मी आणि त्याच्याबरोबर हे अस्तर 120 गेजचा 9 नव्यांचं हे फॅब्रिक आहे आणि हे अस्तर 42 इंच बाय 32 इंचाचा कपडा ही पूर्ण बॅग बनवण्यासाठी, साडी कवर बनवण्यासाठी लागलेला आहे आणि हे अस्तर 42 इंच बाय 22 इंचाचं अस्तर पूर्ण हे साडी कवर बनवण्यासाठी लागणार आहे। आता बघूया त्याचं मेजरमेंट काय आहे। ह्या बॅगेसाठी मी हा एकूण 42 इंच बाय 32 इंच असा हा कपडा घेतला आहे आणि ह्या एवढ्याच कपड्यात हे साडी कवर होणार आहे। आता इथे मी हे 2 पीस बेल्टसाठी कट केलेत, पण कलरफुल बेल्ट बाजारात मिळतात, ते बेल्टसुद्धा तुम्ही वापरू शकता। आता इथून इथे 42 इंच आहे, 42 इंच, तसंच इथून इथे 42 इंच आणि हे 5 इंच बाय 5 इंच, 5 इंचाचे हे 2 पीस असे मार्क करून ठेवले। त्याच्यानंतर इथून इथे 16.5 इंच, 16.5 इंच आणि हे मार्क शेवटपर्यंत करायचं। तसंच इथून इथे 16.5 इंच हे सुद्धा मार्क शेवटपर्यंत करायचं। हे असं पुढेपर्यंत, हे सुद्धा पुढेपर्यंत। त्याच्यानंतर इथून इथे 13.5 इंच, तसंच इथून इथे 13.5 इंच। त्याच्यानंतर हे असं इथून हे 13.5 इंचाचं मार्क थोडंसं डार्क करूया। आणि हे 16.5 इंचाचं मार्क आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत करायचं आहे असं। आणि इथे सुद्धा हे सुद्धा 16.5 इंचाचं मार्क शेवटपर्यंत करायचं आहे, हे असं। आता त्याच्यानंतर इथून इथे 13.5 इंचाचं मार्क झाल्यानंतर हे 8 इंच, हे इथून इथे 8 इंच, तसंच इथून इथे 8 इंच आणि 8 इंच बाय 16.5 इंच, 8 इंच बाय 16.5 इंच। हे थोडंसं अर्धा इंच मी एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलं होतं, कारण कधी कधी कपडा क्रॉस होऊ शकतो। हा एवढा कपडा अर्धा इंचाचा फॅब्रिक जास्त आहे। ओके, ते झाल्यानंतर आता हे 2 बेल्टचे कटिंग होते। इथे 8.5 इंच, 8.5 इंचाचं मार्क इथे करायचं आणि हे 16.5 इंच, इथून इथे 16.5 इंच, तसंच इथे हे 8.5 इंचाचं मार्क करायचं आणि ही एक लाईन आणि हे असं। हे आता सगळं आपलं मार्किंग करून झालेलं आहे आणि एवढं फॅब्रिक एक्स्ट्रा राहतं।
आता हे अस्तर घेतलं आहे. अस्तर आपल्याला ही बॅग हे साडी कवर बनवण्यासाठी 42 इंच बाय 22 इंच एवढंच अस्तर लागणार आहे. आणि इथे आधी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आणि ती झाल्यानंतर हे 13.5 इंच बाय 16.5 इंच, 16.5 इंच बाय 13.5 इंच, त्याच्यानंतर इथे 8.5 इंच बाय 16.5 इंच आणि इथे 8 इंच बाय 16.5 इंच, तसंच इथे सुद्धा 8 इंच बाय 16.5 इंच हे असं मार्क करून घेतलं आहे आणि त्या मार्किंगवर कटिंग करायचं आहे. आता हे फॅब्रिक कटिंग झालं आहे. आता हे अस्तरसुद्धा आपलं कटिंग करून झालं आहे. आता शिवायला घेऊया. आता हे सुरुवातीला आपण बेल्ट बनवून घेऊया. 42 इंच बाय 5 इंचाचे हे 2 पीस आहेत. आधी आपण एक बेल्ट बनवूया आणि ही कपड्याची उलट बाजू आहे. आता हा बेल्ट असा फोल्ड करायचा मधून असा. इथे तुम्ही टाचण्यासुद्धा लावून घेऊ शकता. हा इथे एक फोल्ड, इथे एक फोल्ड आणि मधून एक फोल्ड. हा असा फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर शिलाई करायची आहे. आणि हे इथे तुम्ही फोल्ड करत करत सुद्धा शिवू शकता किंवा टाचणी किंवा क्लिप लावून सुद्धा शिवू शकता. जर तुम्ही ह्या बाजूने शिवलं दुसरी बाजू तर बऱ्याचदा चून येते. अशा प्लेट येतात छोट्या छोट्या आणि बेल्टचा शेप बदलतो. अशा वेळेला जर तुम्ही आता आपण ह्या बाजूने शिवलं होतं ना, तर दुसरी शिलाई आपण इथूनच करायची. ही अशी हे असं शिवायचं. इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा बेल्ट, चून आलेली नाहीये. हे बघा. आणि ही पद्धत, ह्या पद्धतीने असा तुम्ही बेल्ट बनवा. आणि हा तुमचा बेल्ट कसा बनला हे तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा बेल्ट आपण जसा बनवलाय तसाच हा दुसरा बेल्ट आपल्याला बनवायचा आहे. हे असे दोन्ही बेल्ट बनवून घेतले आणि हे बेल्ट बनवून झाल्यानंतर 2 अस्तरचे पीस होते 13.5 इंच बाय 16.5 इंच आणि ही 16.5 इंचाची बाजू आहे. इथे वरून 3 इंच मार्क करायचं आहे. त्या मार्किंगवर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे अस्तरच्या मॅचिंगचीच मी ही झिपर घेतली आहे 16.5 इंचाची. आता हे 3 इंचावर आपण आधी कट करून घेऊया. आणि ही अस्तरची सरळ बाजू आहे. तिथे मी हे मार्क केले. हे मार्किंगवर 3 इंचाच्या मार्किंगवर आधी हे कट करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करून झाल्यानंतर दोन्ही सरळ बाजू आहेत. झिपची सरळ बाजू इथे ठेवायची ही अशी आणि इथून शिवून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर ही शिलाई अशी खाली करायची आणि इथे टॉप स्टिच करायचं. आता हे टॉप स्टिच का करायचं, मागे मी एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा कोण विचारत होतं की टॉप स्टिच का करायचं. आता हे जर असं वर राहिलं तर हे आपण रनर ही झीप उघडताना हे असं येणार आणि रनर आणि ही झीप खराब होणार. म्हणून हे असं खाली करून त्याच्यावर शिलाई केली की हा भाग खाली असा राहतो, त्याच्यामुळे हा झिपरमध्ये येणार नाही. आता हे असं टॉप स्टिच केलं त्याच्यामुळे ही शिलाई खाली गेली
आता हे झाल्यानंतर ही सरळ बाजू झिपच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि हे असं इथून शिलाई करायची. इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं आहे. आता ही शिलाई वरच्याच बाजूला अशी ठेवायची, हे असं वर फोल्ड करायचं म्हणजे ही शिलाई अशी वर राहील आणि इथे टॉप स्टिच करायचं. ही शिलाई केल्यानंतर इथे तुम्ही मागच्या बाजूला असं बघू शकता, ही शिलाई वर आली आहे, ही शिलाई खाली गेली आहे. आता आपण इथून रनर घालूया. हा इथे रनर घालून घेतला आहे आणि हे झाल्यानंतर हा एक पीस आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर 13.5 इंच बाय 16.5 इंचाचा हा फॅब्रिकचा पीस आहे आणि ही बॅक साईड आहे. तसंच हा अस्तरचा पीस दुसरा 13.5 इंच बाय 16.5 इंच ही बॅक साईड आहे. हे दोन्ही एकावर एक ठेवायचं, हे आणि ही चारही बाजूने शिवून घ्यायचं. हे असे दोन्ही पीस एकत्र जोडून घेतलेत. आता इथे हा पीस घेतला आहे ज्याच्या मागे आपण अस्तर जोडलं होतं. इथे फोल्ड करून सेंटरचं मार्क करायचं आहे आणि ही 16.5 इंचाची बाजू आहे, 13.5 इंचाची बाजू आहे. इथे फोल्ड करून सेंटरचं मार्क केल्यानंतर सेंटरकडून 2 इंच, इथून 2 इंच, इथून 2 इंच, इथून 2 इंच असं घेऊन ह्या अशा दोन्ही बाजूने एक एक ओळी आखून घ्यायच्या आणि वरून 2 इंच, तसंच इथून 2 इंच, इथून इथे, इथून इथे. त्याच्यानंतर हा बेल्ट घ्यायचा आहे एक, मार्किंगच्या बाहेर इथून जोडायचा. हा असा मार्किंगवर बेल्ट ठेवायचा आणि त्याच्यावर शिलाई करायची. अशी बेल्टची एक बाजू जोडून झाल्यानंतर दुसरी बाजू जोडताना हा बेल्ट असा घ्यायचा. बऱ्याचदा हा उलट होऊ शकतो. हे असं नीट असं ठेवून घ्यायचं आणिच ही दुसरी बाजू जोडून घ्यायची. हे असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर इथून शिलाई करायची. मार्किंगच्या बाहेर शिलाई करायची. हा असा एक बेल्ट जोडून घेतला आहे. तसाच दुसरा बेल्ट जोडायचा आहे. हा दुसरा पीस आहे 13.5 इंच बाय 16.5 इंच आणि ही सरळ बाजू. इथे मी काहीही अस्तर एवढ्या जोडलेलं नाही आहे, ते आपल्याला बेल्ट जोडून झाल्यानंतर जोडायचं आहे. आता त्यालासुद्धा असं सेंटर मार्क करून घ्यायचं, हे असं फोल्ड करून. बेल्ट जोडून झाल्यानंतर मागच्या बाजूला हे अस्तर ज्याच्यावर आपण झिप जोडली होती, झिपची बाजू वर येईल असं हे ठेवायचं, असं बेल्ट खाली आणि तसं शिवून घ्यायचं ह्याच्याबरोबर. हे असं अस्तर हे मागच्या बाजूला जोडून घेतलं आहे. आता इथे हे 8 इंच बाय 16.5 इंचाचे हे 2 पीस आहेत आणि 2 अस्तरचे पीस आहेत. 8 इंच बाय 16.5 इंच आणि हे एक प्लास्टिकची शीट घेतली आहे 11.5 इंच बाय 8 इंच. आता प्लास्टिकच्या शीट बरोबर हे आपल्याला फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता ही कपड्याची सरळ बाजू आहे, त्याच्यावर हे प्लास्टिक ठेवायचं असं इथून आणि ही अस्तरची सरळ बाजू आहे, ही अशी खाली ठेवायची प्लास्टिकवर आणि हे इथून शिवून घ्यायचं. छोट्या छोट्या गोष्टी मी इथे ह्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत, त्या बघून तुम्ही घरच्या घरी ह्या अशा छान अशा बॅगा बनवू शकता.
हे इथे शिवून घेतलं. त्याच्यानंतर हे अस्तर आणि हे फॅब्रिक हे असं मागच्या बाजूला एकत्र करायचं दोन्ही. ही सरळ बाजू वर आली आणि त्याच्यानंतर इथे ह्याच्यावर शिलाई करायची. हे असं दोन्ही, हे मागे गेलं आहे आणि हे सुद्धा असं मागे गेलं आहे. हे झाल्यानंतर इथून इथे सुद्धा हे सगळं जोडून घ्यायचं, अस्तर आणि फॅब्रिक एकमेकांना. हे असं जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्या प्लास्टिक शीटला ह्या दुसऱ्या बाजूला हे जोडायचं आहे. ही कपड्याची सरळ बाजू आहे, ती इथे ठेवायची अशी, आणि ही अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागच्या बाजूला इथून इथे शिवून घ्यायचं. हे असं शिवून झाल्यानंतर फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही हे असं मागच्या बाजूला घेऊन इथे टॉप स्टिच आणि हे इथून इथे शिवून घ्यायचं, जसं हे शिवून घेतलं होतं. असा हा दुसरा पीस जोडून घेतला आहे. आता त्याच्यावर आपल्याला झिप जोडायची आहे आणि ही 44 इंचाची झिप घेतली आहे. आता ही सरळ बाजू आहे, उलट बाजूवर, आणि इथे मी मॅचिंगची पायपिंग घेतली आहे. झिपची सरळ बाजू वर येईल अशी ठेवायची, ही अशी इथे, आणि त्याच्यावर पायपिंग ठेवायची अशी, आणि हे शिवून घ्यायचं. एवढं हे कट केलं. त्याच्यानंतर हे असं सरळ बाजूला यायचं, ही पायपिंग खाली घ्यायची, झिप वर येईल. आता ही पायपिंग अशी इथे फोल्ड आणि ही अशी केली की ही अशी पायपिंग छोटीशी दिसते, आणि ही अशी सुद्धा केली तरी चालेल. इथे एक शिलाई, इथे एक शिलाई करू शकता, किंवा हे आतमध्ये असं घालून हे असं फोल्ड. तर मी ही इथे अशी शिलाई करते. असं वर करत करत शिवायचं, हे असं. ही अशी पायपिंग करून घेतली. ही पायपिंग केल्यामुळे आतमध्ये कुठेही शिलाई दिसत नाही. इथे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला. त्याच्यानंतर इथे दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा, आणि रनर घालून झाल्यानंतर हा 8.5 इंच बाय 16.5 इंचाचा पीस आहे, आणि 8.5 इंच बाय 16.5 इंचाचं अस्तर आहे. आणि आता ही फॅब्रिकची सरळ बाजू आहे आणि अस्तरची सरळ बाजू. इथे ह्या सरळ बाजूवर ही सरळ बाजू अशी ठेवायची, सरळ बाजू आहे अशी ठेवायची, आणि ही अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागे. हे असं इथून इथे शिवून घ्यायचं. हे शिवून झाल्यानंतर ही फॅब्रिकची दुसरी बाजू इथे ही सरळच अशी उचलायची आणि ह्या बाजूला ठेवायची. तसंच हे अस्तर हे असं इथे हे मध्ये असं ठेवायचं, हे अस्तर मागच्या बाजूला. इथे सुद्धा तसंच शिवून घ्यायचं, इथून इथे शिवून घ्यायचं. हे असं शिवून घेतलं. त्याच्यानंतर हे असं सरळ बाजूला यायचं आणि हे असं बाहेर काढायचं. हे दोन्ही फॅब्रिक आणि अस्तर आणि फॅब्रिक एका बाजूला एकत्र येईल असं ठेवायचं दोन्ही. जसं आपण प्लास्टिक जोडताना केलं होतं तसंच इथे सुद्धा करायचं आहे. हे असं येईल. आता इथे टॉप स्टिच आणि हे जोडून घ्यायचं. हे जोडताना ते
हा भाग असा साईडला करायचा, नाहीतर तो शिलाईत येऊ शकतो. हा असा पीस जोडला जाईल. त्याच्यानंतर इथे ह्या दोन्ही शिलाई ह्या एकत्र अशा ठेवायच्या. अशा इथे सेंटरचं मार्क चॉकने सुद्धा करू शकता. तसे छोटेसे कट करायचे इथे मार्क, आणि असाच मार्क इथे करायचा. हे असं हेच मार्क मी जसं वरच्या बाजूला करते तसाच मार्क खालच्या बाजूला सुद्धा इथे करायचा आहे. हे असं ठेवून इथे सुद्धा एक मार्क करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा मार्क आणि हा मार्क इथे केला होता तो, हे असे एकत्र ठेवायचे. हे असे, आणि ह्या बाजूला सुद्धा एक एक मार्क करून घ्यायचा. असा ह्याला सुद्धा असा छोटासा एक कट केला तरी चालेल. हा असा, ठीक आहे. ते झाल्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला इथे एक दुसरा मार्क करायचा. म्हणजे ह्या वरच्या साईडला 4 मार्क होतील, आणि असेच मार्क खालच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचे आहेत. इथे छोटासा कट केलाय, इथे तुम्ही बघू शकता, आणि असेच मार्क इथे करायचे आहेत. आता इथे आपण मार्क करून घेतलं, आणि असाच मार्क खालच्या बाजूला सुद्धा केलाय 4ही ठिकाणी. आता हे झाल्यानंतर हे 2 पीस घेतलेत. इथे तर सुरुवातीला आपण मार्क केलं होतं सेंटरचं, ह्या दोन्ही बाजूला सुद्धा हे असं फोल्ड करून इथे मार्क आणि इथे मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही पीसवर असंच 4ही बाजूने मार्क करून घ्यायचं. आता त्यातला हा पीस घ्यायचा आहे ज्याच्यावर आपण झीप जोडली होती, आणि इथे हे असं ठेवायचं. हा मार्क इथे प्लास्टिकच्या वरचा जो मार्क आहे तो मार्क इथे ठेवायचा. हा मार्क इथे, हा असा, आणि त्याला क्लिप किंवा टाचणी लावायची. हे असं घेऊन, ठीक आहे. त्याच्यानंतर हा मार्क, हा जो मार्क होता साईडचा त्याच्यावर ठेवायचा. ह्याचे मार्क जोडून जर तुम्ही ह्याच्यावर शिलाई केली तर ह्या साडी कवरचा शेपसुद्धा बदलणार नाही, ठीक आहे. ते झाल्यानंतर हा मार्क इथे ठेवायचा. सुरुवातीला सगळे मार्क जोडून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर हा आता हे मी जसं जोडतीये तसंच जो खालचा भाग आहे दुसरा जो आपण बेल्ट लावला होता तो सुद्धा पार्ट जोडून असाच घ्यायचा. हे बघा, हे इथे घेतलं. इथपर्यंत शिलाई आल्यानंतर हे असं टर्न करताना आपल्याला बघायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता कुठेही हे जास्त फॅब्रिक किंवा झालेलं नाही आहे. एकदम छान मापाने हे साडी कवर होतं. पण शिवायला घेऊया. आता इथे सेंटर आहे, मी इथून सुरुवात करते शिवायला. आता इथे हा मार्क असा धरायचा, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर हे असं टर्न करायचं. हा बरोबर मार्क ह्याला जोडला गेलाय. आता इथे सुद्धा हे दोन्ही मार्क एकमेकांना
जोडायचे आणि हे इथे हे असं इथे तुम्ही बघू शकता छान असे हे चारही कॉर्नर्स जोडले गेलेत आणि असाच हा दुसरा पीस आपण इथे जोडून घ्यायचा आहे. आता हा भाग जोडताना हा बेल्ट असा आहे तसाच हा बेल्ट जोडायचा मार्क जोडून. आणि दुसरी गोष्ट ही बाजू आपण अशी मशीनमध्ये ठेवली होती तशीच आता हा भाग जोडताना सुद्धा हे असंच मशीनमध्ये ठेवायचं असं आणि हे जोडून घ्यायचं. हा वरचा भाग जोडताना त्याच्यावर झिपर होती पण हे प्लास्टिक आहे. बऱ्याचदा प्लास्टिकवर मशीन आपण जेव्हा चालवतो तेव्हा मशीन इथे खेचली जाते. अशा वेळेला जर तुम्ही थोडंसं असं तेल घ्यायचं आणि ते इथे लावायचं हे असं तेल थोडंसं लावायचं आणि त्याच्यावर मशीन चालवायची म्हणजे ती मशीन अशी सहजासहजी त्याच्यावर शिलाई येईल. इथे तुम्ही पायपिंग बरोबर सुद्धा जोडू शकता पण इथे एकदा शिलाई केली आणि नंतर पायपिंग बरोबर केली की शिलाई डबल येते, छान मजबूत हे साडी कवर होईल. आता ही बाकीचा भाग असाच जोडून घ्यायचा. आता हे दोन्ही भाग जोडून घेतलेत आणि हे जोडून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला पायपिंग करायची आहे. इथून घेतली आहे ही अशी. आता ही तयार पायपिंग आहे. जर तुम्ही हे कवर फॅब्रिकचं बनवत असाल, कपडा कॉटनचा असेल किंवा इतर कोणताही, त्याचीसुद्धा तुम्ही पायपिंग बनवू शकता क्रॉस स्ट्रिप करून. हे असं फोल्ड करून हे असं करायचं आणि असं शिवायचं. हे असं छान असं फोल्ड करून घ्यायचं. ही आता एका बाजूला अशी पायपिंग करून घेतली आहे. इथे कशी सुरुवात करायची, लॉक कसं करायचं ते मी सगळं इथे ह्या स्ट्रीप जोडताना सांगितलं आहे. आणि अशीच पायपिंग ह्या बाजूला सुद्धा करायची आहे. इथून सुरुवात करायची आणि इथेच लॉक करायचं. हा व्हिडिओ किंवा इतर कोणत्याही 10 व्हिडिओंमधून तुम्ही जर कोणती बॅग बनवत असाल तर तो तुम्ही बनवलेला व्हिडिओ किंवा फोटो माझ्या ईमेल आयडीवर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही शेअर करू शकता. पॉकेट आहे, ते रुमाल किंवा पिना असतील तर त्या सुद्धा इथे आपण ठेवू शकतो. ही एवढी मोठी जागा आहे. तशी ट्रान्सपरंट शीट समोरच्या बाजूला लावली आहे आणि दोन्ही बाजूने एक एक बेल्ट आहे.